संसारी असावे आसोनी नसावे, किंवा त्याला जोडून प्रमाण देऊन जातो जाता जाता. असोने संसारी जीवे वेगू करे, वेदशास्त्र उभारे भाई सदा. हे कितीतरी प्रमाण आपल्याला या प्रामुख्यानं पाहता येते. धन्यवंत जे संसारी आहे का नाही, धन्यवंत ते संसारी, दयावंत जे अंतरी. अशा पद्धतीचा संसार असावा. करण्याबद्दल दुमत नाही, करा ना, अहो चांगला करा, अगदी हिमालया एवढा करा, आपलं काही दुमत नाही. का कमावण्याबद्दल दुमत नाही, पण हा संसार नाशिवंत आहे. सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्मी ठेवावे, चित्त परब्रह्मी ठेवावे, चित्त परब्रह्मी ठेवावे. सुखी संसारी असावे, चित्त परब्रह्म ठेवावे, चित्त परब्रह्म ठेवावे, चित्त परब्रह्म ठेवावे. आणि कितीतरी आपल्याला प्रमाण पाहता येतील. पण जगद्गुरु तुकोबराय नवे नवे सवऱ्या संतांचं संसाराबद्दलचं जर व्याख्यान पाहिलं आपण, तर ते या प्रपंचाला संसार म्हणतच नाही, है का नाही. 10चे 5 आणि 5चे 25, कोंबड्याचा खोरडान, गायांचा गोटान, इस्टेट, बंगला, माडी, याला संसारच समजत नाहीत. पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, या संसारे खल दुसणारे, याला संसार म्हणावं. जन्मणं आणि मरण याला संसार म्हणावं. मग आपल्याला जन्म कशासाठी मिळालाय याचं चिंतन असावं, आणि मरताना आपल्याला घेऊन जायचंय काय याचं सुद्धा चिंतन असावं. कशासाठी दिला देवानं याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि कहे गान नाही कोटे, आणि कहे गान नाही कोटे, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात, सावध करतात, बाबा रे हा देह मिळालाय ना, तर याच देहानं आणि काही ज्ञान नाही कोठे, इतर योनीमध्ये ती अवस्था नाही. फक्त याच योनीमध्ये मानव देहाला आलात ना तुम्ही, तर याच देहानं देवाचं भजन करता येतं, याच देहानं पंढरपूरची संतांची वारी करता येते. इतर योनीमध्ये ती अवस्था नाही. का आहे बैलांना पंढरीची वारी फक्त रथाची सोडून, हे का नाही, आहे का, करतात का ते नाही करत. मशीनने हरिपाठ कधी खेळल्याला आठवतोय नाही ना आठवत. म्हशी हरिपाठ खेळत नाहीत, बैल वारीला जात नाहीत. कोंबड्या किती वरडल्या तरी गाणं तयार होणार, कोंबड्या किती कोरकोर केल्या तरी गाणं तयार, अभंग तयार होतील का, नाही ना होणार. इतर योनीमध्ये ती अवस्था नाही. फक्त याच देहाला येऊन करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासूनिया. तुम्हाला सुटायचंय कशात ना, 84 लक्ष योनीमधनं सुटायचंय. तुम्ही जर नाही सुटला तर हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरतेच्या वंडीमा काळ बांधून नेईन, सरतेच्या वंडीमा सरतेच्या वंडीमा काळ बांधून नेईन, सरतेच्या वंडीमा. एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल, एका जनार्दनी आमचे काय वाजाईल.
बोली तो देखा पिंगला महाद्वारे पिंगला महाद्वारे बोल बोली तो बोल पिंगला महाद्वारे पिंगला महाद्वारे बोल बोली तो बोल पिंगला महाद्वारे दादा जातो आणि घ्या ना कोणे दादा जातो घ्या ना कोणे कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी वा नाथ महाराज म्हणतात हे जर तुम्हाला नाही कळालं, हे तुम्ही जर नाही ऐकलं तर काय होईल? हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल किंवा बांधून या देती यमाची या हाती घोषणेही घेती काढून या. शेवटी तो मला एक ना एक दिवस जावं लागणार आहे दादा, जावं लागणार आहे. जाणं हे क्रमप्राप्त आहे. हे मिळालेलं आयुष्य फार सुंदर आहे, अगदी मोलाचं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, आयुष्याच्या साधनाच करावं आणि त्या साधनानं त्या भगवान पांडुरंग परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी. का करून घ्यावी? तर तेने बिन जीवा प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे दादा, पण ती सुखाची अपेक्षा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर सुख कशाला म्हणतात हे आधी समजून घेतलं पाहिजे. सुख त्यालाच म्हणतात, देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. ज्या ठिकाणी देव शब्द येईल तिथं पुढे सुख शब्द लावा आणि ज्या ठिकाणी सुख शब्द येईल तिथं देव शब्द पुढे लावा. याच्याशिवाय दुसरं सुखच नाही. येरती माईके दुःखाची जनती. म्हणून तो भगवान परमात्मा या ध्यान प्राप्त करता येतो आणि तो प्राप्त करून घेतला पाहिजे. आयुष्य अगदी थोडे, माणसं म्हणतात जाऊ द्या नंतर करू नंतर करू नंतर करू. अरे पण या देहाचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. अल्प आयुष्य मानव देहा गणिले ते अर्धरात्र खाया मध्ये बालत वरुणारो कक्षाया काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा, काय भजनाशी उरले ते पाहेगा. किती प्रमाण देऊन गेले महाराज. अल्पायुष्य मानव देह शास्त्रानं शतगणिले ते अर्धरात्र खाया. 100 वर्षाची मर्यादा शास्त्रानं घालून दिली. तिथपर्यंत कोणी जात नाही, तो भाग वेगळा आहे. पण त्यामधलं अर्ध 50 वर्ष अर्थ अर्ध रात्रीमध्ये झोपीमध्ये गेलं. मध्ये बालत्व रोग पिढा क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. अरे काय भजनाशी उरले सांगा ना. हे आयुष्य सुद्धा क्षणभंगुर आहे. क्षणभंगूर नाही भरवसा
मगार बाईला वळ सांगा पुढे उतार तोला हे वळ सांगा. वा कदम महाराज, सुंदर प्रमाण. शना भांगुरा नाही भरावासा. अरे याचा शनाचा भरोसा धरू नका. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते नहीं वो किसी का, साथ देते नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है. काय भरोसा आहे. माणसं म्हणत होते ना, आत्ता आमच्यापासून पाणी पिऊन गेला हो, आत्ता गेला, गेला तो गेला परत माघारी नाही आला. भरोसा नाही हो. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. त्याने आवाज दिला ना, घराच्या बाहेर पडावं लागेल दादा. हा, घराच्या बाहेर पडावं लागेल. पिंजरा रिकामा राहिला. किती करले प्रमाण आठवा ना मला, हिंदी प्रमाणे. चला विठाला विठा ठाला 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 ठाला. तुला कही पाजत करले, तुला करे रखवाले, तुला कही पाजत करले, तुला कही रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. कबीरदासजींचं प्रमाण आहे. तू लाख हिफाजत करले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. सावधान सावधान मुखी बोलावा नारायण. आप्पा सुंदर एक अभंग म्हणायचे आमच्या आप्पा. पिंजरा रेखामा राहिला त्यांचा अभंग असाचा. मी ऐकलाय का तरी त्यांचा अभंग. हा, लय लहान होतो तेव्हा ना, तेव्हा ऐकलाय. उनकी याद आती है, वो नहीं पण उनकी याद आती है. पहिला माणूस होता नारळ भजनाचा खेड्यापाड्यातनं घेऊन येणारा आपल्या भागातला पहिला माणूस आहे का नाही. पण उत्तमाची उरे कीर्ती मागे, एक ना एक दिवस सगळं सोडून या ठिकाणी जायचंय दादा. पण जात असताना उत्तमातले उत्तम कीर्ती करा गाड्या. ज्या गेल्यात ना मातोश्री, आई जाणं सगळ्यात मोठं दुःख आहे. मला माहित आहे आईचं जाणं, कारण आईसारखं लेकरावरती प्रेम कोणी करत नाही. जरी जाणं क्रमप्राप्त असलं ना, तरी आईच्या जाण्यानं जे दुःख होतं त्या दुःखाला पारावर नाही दादा, पारावर नाही. ज्याला एक हात नाही त्याला एका हाताची किंमत विचारा, ज्याला एक पायी नाही त्याला एका पायाची किंमत विचारा, ज्याला दोन्ही हात पायी नाहीत अशा सूरदासाला या देहाची किंमत विचारा, हाताची पायाची किंमत विचारा. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, आणि ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. आईसारखं या जगतामध्ये उपकार करणारं आपल्यावर कोणीच नाही दादा. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाळाची जर चिंता कोण वाहत असेल तर ती आई आहे. अभंगाचं पहिलं चरण. मातेची आजी ती, मातेची आजी ती, मातेची आजी ती, मातेची आजी ती, मातेची आजी
अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला देह विसरे आपुला आपुला देह विसरे आपुला अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती ओ देह विसरे आपुला देह विसरे आपुला ओ देह विसरे आपुला देह विसरे माझे देयाचे अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती मातेची आजी ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती आईच्या चित्तामध्ये फक्त बाळच असतं, बाळाशिवाय तिच्या चित्ताचा विशेष नसतो दादा. म्हणून ऐका गड्या ऐका, आई लहानपणी आई मरू नये, लहानपणी आई मरू नये, तरुणपणी नवरा मरू नये. ऐका आणि जाता जाता सांगून जाईन, म्हातारपणी बायको मरू नये. लहानपणी आई मेल्याचं दुःख काय असतं ते बाळाला विचारा. तरुणपणी नवरा मेल्याचं दुःख काय असतं, जिच्या कपाळावरचं कुंकू गेले तिला विचारा. आणि म्हातारपणी बायको मेल्यावरचं काय दुःख असतंय, फरशीवरनं सरकत सरकत चालणाऱ्या म्हाताऱ्याला विचारा. फरशीवरनं सरकत सरकत चालणाऱ्या म्हाताऱ्याला विचारा. कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही हो. म्हातारपणामध्ये खरं आवश्यकता असेल तर ती बायकोची, सुनाची सुद्धा नाही, लेकीची सुद्धा नाही. लेक तुमची सेवा करायला येणार नाही. लेक तुमची सेवा करायला तिचा संसार सोडून येणार नाही. आणि सुनेला तुमचं करता येणार नाही. का करता येणार नाही? म्हाताऱ्याचं फाटल म्हणजे धोत्रामध्ये संडास केलेली फक्त बायकोच काढू शकते, सून नाही काढू शकत दादा, नाही काढू शकत. म्हाताऱ्याला धोतर नेसवायचं सुद्धा काम बायकोच करेल, सून करणार नाही, पोरगा करणार नाही. लेक तर 4 दिवसाची पाहुणी, ती येईन, भेटून जाईन, निघून जाईन. म्हणून जीवनामध्ये लहानपणी बाळची आई मरू नये, बाळाची. तरुणपणी लहानपणी जर आई मेली ना तर ते बाळ पोरक होतं, पोरक होतं, पोरक. आई विना भिकारी, आई विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ती आई, त्या आईचे एवढे उपकार असतात आपल्यावरती, एवढे. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. किती उपकार सांगावेत, किती उपकार सांगावेत. तुझ्या या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्मा दिला गाय तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार विसरणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार विसरणार नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार विसरणार नाही. किती उपकार आहेत.
बालपणी मी शाळेत असता उशीर मला होई, माझ्यासाठी गल्लो गल्ली तू फिरलीस आई, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार फेटणार नाही, अनमोल किमतीचा जन्म तुम्हा मला त्या आईनं दिला, त्या आईचे किती उपकार आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ताईशी कळवळ्याची जाती, करी लाभावी न प्रीती गार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. गार आकाशात हिंडत असेल पण चित्त मात्र आपल्या पिल्लाजवळ ठेवून, लोकाच्या बांधाला काम करणाऱ्या त्या गृहिणीला तिचा पहा, एखाद्या झाडाला बांधावरती असणाऱ्या झाडाला झोळी टांगेल, त्यामध्ये आपलं बाळ टाकेल आणि खुरपण्यासाठी परपंच चालवायचा आहे, पगार आला पाहिजे, खुरपण्यासाठी शेतात जाईल आणि त्या मुकदमाच्या पुढं ती खुरपत असेल, पण लक्ष मात्र खुरपीत असताना सुद्धा आपल्या बाळावरती बाळावरती बाळावरती. त्या बाळाला काही कळत नाही, जाणावं त्या आईनं नाला भूक लागली असेल, आईनं टाइम पाहावं नाही, कारण कळसूत्र दोरी नातच असे, कळसूत्र दोरी जणू काय दोन जीव आहेत आणि एक दोरी, एका दोरीनं ते बांधले गेले ते दोन जीव आहेत, कारण संबंधच असा आहे, तो नाळेचा संबंध आहे. नाळ आहे कारण त्या नाळे वाटच आपल्याला आपल्या आईनं जे जे पुरवले ना त्याचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत. अर्ध्या श्वासातला श्वास आईनं आपल्याला त्या नाळे वाट दिला, अर्ध्या अन्नातलं अर्ध अन्न तिनं आपल्यासाठी खाल्लंय, जीवातला जीव रक्ताचं पाणी करून तिनं आपल्याला जीवदान देणं, किती उपकार आहेत त्या आईच्या आपल्यावरती. मी अनेक नेहमीच्या कीर्तनामध्ये सांगून जातो, प्रवचनामधून सांगून गेलेलं, इतके उपकार आपल्यावरती आहेत ना त्या आईचे. ती आई लहानपणी जाऊ नये, लहानपणी गेली तर ते बाळ पोरकं होतं, त्या बाळाला कोणीही जवळ करत नाही. अनेक प्रसंग माझ्या पुढं आहेत, सांगायला वेळ नाही. तरुणपणी पती मरू नये, पती मेल्यानंतरचं दुःख काय असतं, जिच्या कपाळावरचं कुंकू गेले ना तिला विचारा, जातानाच बाबा एकटा जात नाही, तिचा सगळा ऐवज घेऊन जातो, सगळा तिला समाजामध्ये जगता सुद्धा येत नाही एवढं सर्वस्व तो घेऊन जातो, ऐका ना, जातो ना घेऊन. कपाळ तिचं आहे, त्याच्यावरती कुंकू त्याच्या नावाचे, हात तिचे आहेत, बांगड्या त्याच्या नावाच्या आहेत, बोट तिची आहेत, जोडवी त्याच्या नावाची. बरं त्याच हिच्या आहे का काय सांगा ना, सगळं त्या हिचं आहे, पोट सुद्धा तिचे, त्यात वाढणार बाळ मात्र त्याच्या नावाचे, त्याच्या नावाचे. अरे शाळेत घालायचं म्हणलं तरी आईचं नाव आतापर्यंत कुठं येत नाही, आताशी कुठं तरी लावायला लागलेत, शपथ घेताना मंत्रालयामध्ये आता आईचं नाव आधी उच्चारलं जातं. मला सांगायचंय मग तरुणपणामध्ये पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये खरंच तर आई मरू नये. आज या परिवाराचं दुःख काय असेल ना तर दादा ते दुःख आहे. आज आमच्या सीताराम मामांना दुःख होत असेल, आज मुलांची अवस्था काय आहे, मुलं कुठे आहेत, काय आहेत, काय करतायत, कारण हे जीवनामध्ये भोग आहे, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण आज म्हातारपणाला जिची साथ हवी होती तिने आज आपली साथ सोडली, ती अनंताच्या प्रवासाला आज निघून गेली. याचं कारणही तुम्हाला सांगून जाईन. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनवोनी मनी मानून ये खेद. वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण हे जीवनातले भोग आपल्याला भोगायला मिळतात ना याचं दुःख आहे. पाठीमागं त्यांचा परिवार आहे, बांडे मामांना तर आता पत्नी गेल्याचं दुःख आहे, कैलास आहे, कैलासला आई गेल्याचं दुःख आहे, विजय आहे त्यालाही आई गेल्याचं दुःख आहे, सविता आहे आमच्याच परिवारामध्ये ज्यांचं येणं झालं, त्या सौभाग्यवती सविता संजय मोरे ही मुलगी आहे, कविता नागेश पवार मुलगी आहे, अनिल हरिभाऊ कदमबांडे पुतणे आहे आणि भरत हरिभाऊ कदमबांडे पुतणे आहे. समस्त भांडे परिवार असेल, या आईच्या श्राद्धाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण उपस्थित आहे. गेल्या त्यांचं दुःख, आणि जर गेल्या असतील त्याचं एकमेव कारण जर काय असेल
तर त्याचं कारणही तुम्हाला जाता जाता सांगून जाईन. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आपलं बाळ सुखात असावं याची हाय खाऊन माता मरत असते. बाळ जर आपलं सुखात नसेल ना तर ती माता कधीच सुखी राहत नाही. अरे ठेच तुमच्या पायाला लागते पण अश्रू तिच्या डोळ्याला येतात. रागवेल आई. आई एखाद्या वेळेस त्या बाळाने खोडी केली ना रपकुनी पाठीमध्ये धपाटा घालीन. दादा बाळ रडायला लागलं तर त्याला तिथंच ठेवून जाईन. पण आतमध्ये घरामध्ये गेल्यानंतर तोच आपला हात भीतीवर आपटून 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 त्या हाताला शिक्षा देईल. तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. देह विसरे आपुला जवळ घेता शेन गेला. कितीही कष्ट तिला असलं पडलं ना तरी ते बाळ दौडत दौडत तिच्याकडे यावं ना तर त्याला उचलून घेतलं की तिचा शिनभाग हलका होतो. मग मात्र ती दुःख सगळं विसरते. दादा विसरते. आपल्या बाळाचं संगोपन करत असताना स्वतः कितीही कष्ट झेलायची तिची तयारी असते. नवे नवे आपल्या देहावरती उदार होऊन सुद्धा बाळाचं रक्षण करणाऱ्या माता आम्ही पाहिल्यात. तुम्ही हिरकणी पाहिली असेल, वाचली असेल. जरी पाहिली नसेल तरी तुम्ही हिरकणी वाचली असेल. लेकरासाठी कड्यावरनं उडी टाकून लेकराला प्रेमाचा पाना पाजणारी तिचं नाव हिरकणी. तिला आई म्हणावं, आई म्हणावं, आई म्हणावं. वाघाच्या जबड्यातून लेकराचा पाय धरावा. लेकरू इकड वाढावं आणि वाघाने लेकराला इकड वाढावं. पण स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं त्या माईनं वाघाशी झुंज करावी. ते कशासाठी तर फक्त लेकरासाठी. जे झिजते तिला आई म्हणावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. अंगावरी चढते. एवढं सगळं असलं तरी आई आपल्या स्वतःच्याच लेकराचा विचार करते. दुसऱ्याच्या लेकराचा विचार करत नाही. आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही, दुसऱ्या बाळावरती नाही. तिला कळवळा आहे. कोणाचा? आपल्या लेकराचा, दुसऱ्या लेकराचा नाही. आपल्या लेकराला जेवढं पैसे खायला देती तेवढं दुसऱ्याच्या लेकराला देईल का? देईल का? पण हे करणारे संत आहेत. हे करणारे कोण आहेत? संत आहेत. म्हणून संतांना आई म्हटलं आणि म्हणून संतांच्या पायावरती जगद्गुरु तुकोबराय लोटांगण घेतात. संत पुढे तुका 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 संत पुढे आई झोंबे लाडी पाय झोंबे लाडे कोडे हे हावी करे आपुला हे हावी करे आहार पाय झोंबे लाडे कोडे पाय झोंबे लाडे कोडे देह विसरे आपुला देह विसरे आपुला जवळी घेता चिन गेला
जवळ घेता तीन गेला जवळ घेता तीन जवळ घेता तीन गेला तनी 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 सगळे 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 तनी 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 कम तनी सा कम तनी कदम 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 जवळी घेता शिरा गेला हरे 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 मुबारक माई मुबारक आंधळ भांडे तर हार मुबारक माई जय 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 मुबारक माई जय 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 मुबारक माई ओ मुबारक माई कुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जरे आपुला जवळी घेता सेन गेला. आईपेक्षाही संत आपल्याला खरं तर जवळचे. भागलिया मज वाहतील कडी त्यांची येणे जोडे सर्व सुख. या ठिकाणी आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचं या बांडे परिवाराच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्वच आमचे भजनी मंडळ, त्यामध्ये हरिभक्तपरायण हरी महाराज असतील, अभि महाराज असतील, कदम महाराज असतील, चव्हाण महाराज असतील, राजू काका, पतंग दादा, दादा महाराज असतील, मधु बापू असतील, आमचे चोपदार असतील, आमचे आगवन या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदुंगाची साथ करणारे अमर महाराज आणि पेटीची साथ करणारे आमचे हरिभक्तपरायण फक्कड महाराज, या सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन हे कीर्तन आपल्याला वेळोवेळी कधीही पाहायचं असेल तर आपण तुषार महाराजांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा किंवा घंटीचं ऐकून बटन दाबा आणि हे कीर्तन पुन्हा पुन्हा आपल्याला कधीही पाहायला मिळेल. ज्या मातेच्या उद्देशानं आपण या ठिकाणी जमलात त्या मातेच्या श्राद्धाच्या निमित्तानं आजच्या कीर्तन रूपी फुलं वाटून घेतलेत ना, फुलं द्या आम्हाला. कीर्तन रूपी सेवेचं फळ त्या मातेला त्यांच्या पुढील प्रवासाला प्राप्त हो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाली. या न्यायाप्रमाणे उत्तमातले उत्तम गती प्राप्त त्यांना हो. आणि पुन्हा 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 पुन्हा
त्यांना या संसारात जर यावं वाटत असेल तर मानवाच्याच जन्माला यावं, कारण त्यांच्या कडून काही अपेक्षा या ठिकाणी राहिल्या असतील, लेकरांच्या असतील, त्यांच्या पुऱ्या व्हाव्यात आणि त्यांना उत्तमातली उत्तम गती भगवान पांडुरंग परमात्म्याने त्यांना प्रदान करावी, अशी पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि याच ठिकाणी